काही सखीमीला अजून एक गिफ्ट आलेलं आहे चंचल माऊ कडून. चंचल माऊ काय थांबतच नाही. हे बघा काय दाखवा. तर पाय मस्त चिकन बघा मॅरिनेट केलं तर हलवतीये. 1 तास झालं नाही 2 तास झालं मॅरिनेट करून. हा का मग चांगलं मुरलं असेल. हो गाईस हे बघा इथं मी तूप टाकलंय. आज बटर नाही वापरलं मी तुपानी करणार आहे. आणि याच्या वाटीमध्ये मी कोळसा ठेवणार आहे गरम झाल्यावर. येस पप्पा व्हेरी गुड. गाईज आज प्रतीककडून थोडी साफसफाई करून घेणार आहे. खूप दिवसापासून त्याला म्हणते प्रतीक आपण साफ कधी करायचं. हे बघा किती आमची सिलिंग घाण झाली आहे. माहित नाही कशाने पण पावसानेच वाटतंय ना रे. पावसाच्या पाण्याने एवढं घाण दिसतंय ना. हे बघा किती घाण निघतीये. हे बघा फरक दिसतोय. अशी वाईट झाली तशी होती एकदम घाण घाण. सगळं पुसा सगळं क्लीन कर तू. आज तुला जे पाहिजे ते खायला बनवून देईन. पहिलं सिलिंग पुस बाबा प्लीज. इमोशनल ब्लॅकमेल केलंय मी त्याला आज. सगळं पूस काना कोपऱ्यातून सगळं सगळं एकदम क्लीन. येस पप्पा येस. हे बघा गाईज सगळं मस्त प्रतीक आता पुसून घेतोय. पहिलं कसं काळं काळं दिसत होतं. बघा अजून इथं आहे ते सगळं पुसायचंय पण सगळं क्लीन करून टाकलंय. त्याला दिसलंय तुला मग फॅन पण पुसायचंय सगळं आवरायचंय. आणि हे तर काहीच नाही. आता हे बघा तुम्हाला आतमधलं दाखवते. हे तुम्ही हे सिलिंग हे बघा हे बघा हे मी सगळं मी या साईडचं करणार साफ. हे किचन वाट्यावर चढून मला येतं आरामात करता. प्रतीकला ह्या साईडचं करायला लावणार आहे. हे बघा या साईडचं प्रतीकला पुसायला लावणार आहे आणि या साईडचं मी पुसणार आहे. आणि हे सगळं फेकून देणार आहे आता. बास झालं बास सगळं सामानाला मी वैतागली. आणि सक्षमी बघा कशी खेळते. ए शोना कोण खेळतं का अशा. मी खेळते मला मम्मा पप्पा काय खेळतं ते तोंडात बोत कशाला घालते अशी तू एका चुंगली. अय्यो लाल लाल झाली तू. नाकू नाकू सगळं लाल लाल करून घेतलाय. हा एकदम शॉक झाली ती एकदम शॉक. हे काय नवीन एकदम शॉक झाली ती. शॉक होऊन तुला बघती काय चाललंय बघा. आणि ती बघ ना हालत बी नाही जण एकदम स्टॅच्यू झाली ती. काय ती बघा कशी स्टॅच्यू बसलीये. मग ते पप्पा पप्पा वरती काय करताय. काय पुसतोय पप्पा. अय्या माझ्यासाठी सगळं घर पुसतोय का. हो काय करायचं घर किती घाण झालंय. मम्मानी पप्पाला इमोशनल ब्लॅकमेल केलं आज. लय इमोशनल डायलॉग मारले ते की पप्पाने लय मनाव घेतले. हा हा ऐक ना नाही क्लीन झालं बाबा. बघ तिथं लाईटीच्या बल्बवर बघ हा 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 इथलं घ्या या साईडला येऊन. हो हो ती आहे ना ब्ल्यू वाली भिंत आहे ना त्याच्यावर पण हात मारव. हा 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 ते पण भिंती पण पुसले ना घर लय छान दिसतं रे. मी प्रेग्नेन्सी मध्ये पण पुसत होते पण आता सक्षमीमुळे ना मला जमतच नाही. वेळ मला वेळेचं महत्व आहे ना खरंच लय बाबा. ते ना पोस्टर बेबी पोस्टर आहे ना तो पण काढते सक्षमीचं फ्रेम लाव आपण. नाही बघ ना त्याच्या मागं पण कचरा असणार आहे आता त्याच्या साईडला वगैरे सगळं पुसून घे. ती चिकट टेप वगैरे काढ ना तिथली. पोरगा ऐकत नाही ना मला परत वरती चढून ते काढावं लागेल मग. ही बघ ही बघ ही बघ काय झालं. शॉक झाली पप्पा घरात काम करायला लागल्या दिवसातून. हा हे बघ काहीच आहे बघा. प्रूफ आहे प्रूफ की पप्पा घरात काय काम नाही करत ना जास्त. हे बघा सिलिंगला दिवसातून पुसतोय पप्पा. पुढे घे खुर्ची. नाही खुर्ची पुढे घे. असं नाही करायचं कधीच कधीच असं नाही करायचं. तेच ना कधीच करतोय कधीच कधी करतोय. ए काय बोलती पप्पाला. तू मला ओरडणार का मी पप्पाला बोलते नी. कोण पाहिलं कसं कसं कशी मस्ती चालली आहे बाबांसोबत. फार जोर लावून तिथं बोलणं चाललंय. आज आमच्या घरी आखाड स्पेशल मी चिकन बिर्याणी बनवणार आहे. पप्पाने तर मला सगळं सामान आणून दिलं चिकन आणून दिलं. आता हे चिकन वगैरे सगळं साफ करते धुवून घेते सगळं छानपैकी. हात भरला. एवढी भांडी परत घासायची. ही एवढी घासली सकाळी. रात्रीची आणि सकाळची भांडी आहे. आता ही पण रात्रीची भांडी ही वरती होती. आता चिकन पहिलं मॅरिनेट करणार आहे मी. चिकन मॅरिनेट करून सक्षमीला थोडंसं खेळवणार. सक्षमीला खाली घेऊन आले मी. कशी खेळते बघा. बब्बू काय कसं खेळतोय तू छान छान.
करून सुद्धा, कारण की माझं काहीच आवरलेलं नाहीये आणि माझं असं तोंड एकदम सुकून गेलं का वाटतं, कारण की मला भूक लागली आहे आणि मी काय खाल्लं नाही अजून. पण आता मला टाइम नाही खायला, म्हणून मी काय खात नाही. पहिलं मी चिकन मॅरिनेट करणार, म्हणजे कसं चिकन तोपर्यंत मॅरिनेट होईल आणि मग लगेच तांदूळ वगैरे हे करून भात लगेच तांदूळ शिजायला नंतर ठेवणार आहे. आता मॅरिनेट करते मी. पप्पाला मसाले आणा म्हणलं होतं, सगळं घेऊन आलं पप्पा. अद्रक लसूणची पेस्ट करते पटकन. असं वाटते मला की मी हे कालच केलं पाहिजे होतं, पण चिकन बिर्याणीचं काही बेत नव्हतं खरं तर. प्रतीक म्हणला की तुला एवढं होणार नाही, पण मी त्याला म्हटलं की करते कारण प्रतीकला खूप आवडते चिकन बिर्याणी, म्हणून खास मी त्याच्यासाठी चिकन बिर्याणीचा आज एवढा हट्ट केलाय आणि अट्टहास केलाय. आणि मम्मीला पण खायची होती बिर्याणी. मम्मी म्हणली रविवारी बिर्याणी करा, म्हणून मग म्हटलं ठीक आहे बिर्याणी करू आपण. मी आता सक्षमीला झोपवलंय आणि मी झाले रेडी. मी कपडे पण चेंज केले, कारण की ते कपडे माझे ओले झाले होते आणि सक्षमीला घ्यायचे होते, म्हणून मी आता कपडे माझे चेंज केले. चिकन मॅरिनेट केलं मगाशीच आणि आता आपण जाऊया खाली. हे बघा सक्षमी झोपली आहे. ती कशी झोपली तुम्हाला दाखवते. आणि प्रतीक बघा शर्टलेस, त्याला आपण कपडे देऊ पहिले घालायला. आणि मी सक्षमीला झोपवले बघा कसं. सॉरी पिल्या, झोपा सॉरी. तिला लई झोप आली, झोपील ती. अगं झोपली, परत उठली आणि परत झोपली. जाऊ का मी? तू आहे ना कडी लाव प्लीज, आणि ती खिडकी पण लाव, लय आवाज येतोय बाहेरून. बाय हां बाय. तर पाय मस्त वेगळी चिकन का मॅरिनेट केलं तर हलवतीये. 1 तास झालं नाही, 2 तास झालं मॅरिनेट करून. हा का? मग चांगलं मुरलं असेल. हो तवाच केले मॅरिनेट. आता यात कांदा मी टाकला ना मॅश करून, तर ते परत जरा हलवलं, म्हणजे हा कांदा परतेपर्यंत जरा अजून. इकडे मम्मी चालेल भांडी घासणं. भांडेवाली बाई. आज मम्मीला म्हटलं तुम्ही काही नका करू, मला फक्त कांदा टमाटा कापून द्या आणि भांड्याचा कॉन्ट्रॅक्ट द्या, मी बिर्याणी करते छान. येस, कारण पाहायला सांगितलंय बाबा, गडबड करू नका अजिबात. बिर्याणी आपल्यासारखी बनत नाही, उशीर होऊन दे. मी तर रात्री 12 वाजता जेवणार तसं करू काही करून, पण बिर्याणी व्यवस्थित बनवून दे, कारण आपल्यासारखी बनत नाही. आणि आता लागणार श्रावण महिना, त्यामुळे मम्मी आमची श्रावण पकडते. काय मम्मी? पकडत नाही, आपल्या पकडावंच लागतं, आपल्याला नाही का खात श्रावणमध्ये. हां, तर श्रावणामध्ये आपल्या कार्यक्रम असतो. उपास नाही करत आम्ही. उपास नाही, सोमवार एकदम कट तुम्हाला मार्गशीर्ष करते करते. पायल. तर आता बघा आमच्या घरात कोण आलेले सक्षमीला भेटायला. हे बघा सक्षमीचे काका आलेत आणि आली सक्षमीची मावशी. फोन जरा थोडा अजून वरती धरा. बघ ना, ह्या बघ कुठं चालले ते पायल. हो, त्यांना काम होती ना. दात पडका दादाचे दात पडले. पिशवीत घालून आण ग लिलीला. जेवण तू पायलनी जेवणच केलं नाही आज काहीच. असं होतं उशीर उठला की. उशिरा उठले मी. हो, मी 8 वाजता उठलीये. उशीर उठले काय असं होतं. 8 वाजता उठली मी. 8 वाजता झोपायला आम्हाला जाग येतच नाही. काय करायचं, नाही काय लय झोपे डोळ्यावर आमचे, लय झोपे. आता जरी पाहिलं म्हणलं पाहिलं काय काम करून जाऊन झोप. मी झोपल. मी तर किचन मध्ये हे टाकून पण झोपल तेवढी. बसून का असं उभा न खाऊ. नाही, आज चंचल आणि जिजू आले होते बरं का लक्ष्मीला भेटायला ना, आम्हाला सर्वांना भेटायला. आणि आता मला खायला बघा काय आणलंय, डाळिंब. मी म्हणले ह्याची काहीच गरज नाही. बरोबर आहे. मी इथं सगळ्यांचं खूप रक्त पिते मी सगळ्यांचं. तुला रक्ताची गरज नाही. 3 जण आहेत. हा? त्यामध्ये डेकून जिजू म्हणते तर ढेकून होती का मागची जण? हो, डेकून होती. नुसती चावती रक्त पिते ना. माहित नाही मी काय होते, पण रक्त खूप पिते मी. डेकून किंवा मच्छर असू शकते. मला तर वाटतं मी मच्छरच असतो. चुकीचं फाडलंय काय, चुकीचं एकदम चुकीचं फाडलंय. डाळिंब फळ पाहायसाठी नाहीये, कारण तिच्या रक्ताची गरज नाही. आमचं रक्त आटवाटो संपतं. तिकडं बघ तिकडं. तू नुनू केला सेम ह्यांच्या सारख्या. माझं फोटो दाखव इकडं. तर काहीच तुम्हाला दाखवतोय मी लहानपणी मी कसं दिसायचो. आणि सगळे असे काय म्हणतात पण सारखा दिसतोय म्हणून. तुम्हाला आता मला लहानपणीचा फोटो दाखवतो.
हे बघा हे होती जरा हे बघा हे मी किती महिन्याचा होतो रे मम्मी किती 6 महिन्याचा ना हे बघा हे मी 6 महिन्याचा असताना मी दिसतोय काजऱ्या वगैरे टिकली वगैरे आल्या आणि सक्षमीला तुम्ही बघितलंय दिसतोय का ना सेम त्यामुळे सगळे म्हणते तू ते प्रतीकाची दुसरा फक्त ती फेर आहे जरा मी थोडा सावळा होतो कळलं पाहिलं गेला थोडं तर मम्मीवर गेलं पाहिजे ना चिडचिडी पण गेलाय लई चिडकी होती ते चिडती ते खेळण्याचं तोंडात नाही आलं ना ते प्लेमॅटचं लई वडती तर पाटणीला सपोर्ट द्या तिच्या पाटणीला पहिला सपोर्ट द्या काही सखीमीला अजून एक गिफ्ट आलेलं आहे चंचल माऊ कडून चंचल माऊ काय थांबतच नाही हे बघा काय आहे दाखवा चंचल माऊ होते आता पचका नका होऊन देऊ पटकन हा हे बघा चंचल माऊनी किती लाड केलेला आहे किती गोष्टी आणलेल्या आहेत. तुला माहिती का मी तिथे पैसे होते जेव्हा राहायला तेव्हा हा. तुम्ही पोरं त्यांच्या घरात पोरच लहान पोरं. आमच्या घरातले बारके हे तुझेच कपडे आणि हा दीदीला ड्रेस. बाई किती कपडे आणती नाही तर काय दमच निघाला त्यांना कपड्यापासून काय 1 पीस आहे काय नाही पॅन्ट आहे. तो फ्रॉक आहे आता ह्या पट्ट्याला हे घालू आपण आणि तुमचा अजून एक ड्रेस घालायचा सक्षीमीला नेले भारी ड्रेस घेतलेला आहे तुम्हाला दाखवलं नाही मी लोक मध्ये दाखवू पीसचा ते राहिले की अजून अय्यो, तो ड्रेस तर राहिला बिकिनी तिची. अजून एक भारी ड्रेस नाही आणलेला तर दाखवायचा आता हा बड्डेला हा करू ड्रेस तुमचाच आणि सक्षीमीच्या अंगावर त्यांचेच कपडे असतात फक्त लय कपडे घेतली तिने काय हे काय नाराज होतील असून दे की साक्षी चोळी काय का असं ना मी जे खरं ते करा जे खरं ते करा बघायचंय तुम्हाला. सारखी चंचलचीच असते हो आणि पाहिजे आवडीने त्यांचे कपडे असते घालते ड्रेस साक्षीने पाठवलाय. हा साक्षीने पाठवलं. ठीक आहे गाईज बाय मिस्टेक साक्षी सगळं माऊनी क्रेडिट पाठवलेलं आहे. ड्रेसचं साक्षी जाऊन दे नाहीतर साक्षी फोन करून बोललेला आम्हाला साक्षी माऊनी रवीला पाठवलेलं पाठवू का नाही रोप आता चंचल लक्ष्मीला ब्लॉग मध्ये एकदम मोकळेपणाने घेऊ शकते तू एकदम मस्त कारण की आता तिचा फेस दाखवणार उद्यापासून आज हा लगेच ब्लॉग नाही घेतला ना हा नंतरच पाडणार त्याचं पण तू आता खेळताना पण तिला खेळताना दिसू शकते हे बघा तुम्हाला सांगते मी आयुष्यात जास्त बहिणी असलेला फायदा आहे लय म्हणजे लय मोठा हा ना. आता साक्षीने हा ड्रेस घेतला होता पालखीसाठी मला आवडला मी तिला म्हणलं मला हा ड्रेस पाहिजे लगेच पाठवून दिलाय मला आणि त्याच्यावर चोटणी आणली कसं आहे बघा बहिणी असलेला फायदा आहे ते कसं होतं माहितीये का तुम्हाला सांगू का काही ह्या तुम्हाला सांगतो साक्षी मोठी बहीण हे 5-5 मिनिटाच्या अंतरावर जातात 5-5 मिनिटाच्या अंतरावर जातात कोणी कोणाचं काय घेतं पायल 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे म्हणून ते तिघे बहिणीमध्ये पायलचं जास्त लाड होतो आणि पायला जास्त गोष्टी आणि पायला जास्त गोष्टी आणून त्याच्यात मागितलं की कारण हे यांचं हे लगेच यूज करतात आणि लगेच देऊन टाकतात तर हे मुद्दे सांगायचे पायल म्हणली सच्ची माझ्याकडे ना एक 1 पीस असं सेम सच्ची कपडे सारखा मी अशी सगळी सोबत मॅचिंग करून व्हिडिओ मस्त काढणार आहे छान मला तेच करायचं त्याचं अकाउंट पहिलं खोलायचं सक्षमीचं आम्ही अकाउंटच नाही खोललं सक्षमीचं अकाउंटच नाही खोललं पहिला आपण पण हे व्लॉग पडूस तर खोलेला असणार ना काहीच घेऊन आली कपडे बघती बघ ना कशी. हो मम्मा डिंग अगं मी क्लासला जाते ना तर आमच्या इथं त्या भीमनगर मधल्या पोरी बघितल्या ना मला ए, तिला फरशीवर घेऊन ये ना खाली. पायल राऊतची मुलं बहीण आली इथे तिला घेऊन इथे तिला घेऊन इथे अहो पायल एका व्हिडिओ मध्ये ते बहिणीची व्हिडिओ किती व्हायरल झाली त्यांची ए त्यांची ये. घे म्हणते आता घे माणूस आले ना की तिला असं वाटतं मला घ्यावं विसरून कशी बघते इथं तिळी यायला पाहिजे. ठेव का अगोचला बघ लगेच ठेव चला की या. तुमरू इकडे बघ हा इकडे बघ हे ठेव इथं हे बघा काहीच काय दिसते का फलक दिसते काय फलक हा सेम दिसते का नाही सक्षमी माझ्यासारखी दिसते ना पिलू हे बघ तुझं नंगू पंगू पप्पा नंगू पंगू पप्पा केस पण बघते केस पण बघा मला पण कमी केस होती हिला पण कमी केस आहेत सेम जावळ पण हे बघा मावशी शॉपिंग करायला लागले बसले बसले अजून अगं काय नाही घेते तर गाईच 5 वाजले आता मी चाललोय माझ्या झोमॅटोचं कामाला आणि मी संध्याकाळी 12 वाजता आले पुढे निघणार आहे तोपर्यंत मी बाकीचे व्लॉग बघाच दिवसभर आणि खरं बरोबर आहे का नाही सक्षमी कोणासारखं दिसते आम्ही सक्षमीचा पण सेम तसा फोटो काढणार आहे सेम जसा माझा आहे तसा सक्षमीचा फोटो काढणार आहे नंगू पंगू आणि दोघांचा फोटो एकत्र लावणार आहे वर मी सक्षमी अशी खाली शेजारी तू नंगू तुझा नंगू पंगू फोटो नाही काढला मी काय करत त्याला
काय काय म्हणते? तुमच्या दोघांचा मी फोटो पडत तर नाही लावणार. का? माझा पण त्यात एडिट करून टाकायचा. नाही तुझं नको पंगो का नाही काढला? मी तिला 9 तू- महिने पोटात तू तुझ्या ठेवली, मम्मीला ती तुझ्यासारखी. तू तुझ्या मम्मीला फोन कर म्हणून माझा फोटो का नाही काढला? मला काही सांगू नको. नाही माझा फोटो एडिट कर. नाही काढला. माझा एडिट कर फोटो. मला त्रास होतो याचा सारखं सारखं ऐकून. बसू दे आता काय नाही बनवणार झाले मी 5 महिन्याची हो गं मम्मा. आता काय नाही होत मी कसे पण बसू दे आता. हे बघ, सक्षमी. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हे बघ, हे बघ, हे बघ. चिंचू. तिला अजून नाही कळतंय. नाही काय करत अजून थांब ना. अजून नाही कळत नाही तिला नाही अजून. ना ते तसलं मोमो आणायचंय ग हातात ती धरती ना तोंडात घालायसाठी. काय मोमो? मोमोज. ते हे असतं बघ, लहान मुलांचं असतं अरे बदक. तिथर काय तिथर म्हणतात त्याला. हा. आता तुम्ही जवळ असं नाही का डर करतात. काय मग त्या बदक समोर नाही. गण. नाही हा नाही नाही एका ताईने कमेंट केली ती तर म्हणतात त्याला. हो बरोबर आठवलं मला पण. हे बघ, हे बघ. हा, ते अशा हातात धरती ना आता ते मला पण बोलायचं कळा ना. आता काय पण हातात पकडाय बघते ती. हात पकडाय जर दिला ना तर ते हात पकडाय बघते आपला. तिने बघितलं. ती बघ ती बघ ती बघ. तिने बघितलं. च्याव म्याव. ते माझ्याकडे बघत आहे च्याव म्याव. नाही ते बघितलं ना तिने. कच्ची कच्ची करत होती आता. आयो, 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 आयो. ए, नाही तुझं जेवण खाली, नाही तुझं बेड खाली. घे ना जरा तिकडं. इकडे नको सोड उभं सोड तिकडं. आई त्याला कसं ग बिचाऱ्याला. अगं मम्मा बघ, बघ, काय म्हणणार काय? आम्ही परवाशीचा व्लॉग बघितला ना तुम्ही, तिथं आम्ही पाहिलं हातातलं जे गाठायला गेलो अजून त्या आजोबा सगळं खेळलं तर एवढी हसत होती. तिला ओळख लागतच नाही. आता सांगते काय मी गाडीला रस्त्यात बसले होते तिथं. आणि आत न्यायला आले नाही लवकर म्हणून तर दोघं नवरा झाले ते गाडी वर्षाची कुरगी होती. मम्मीच्या मांडीवर होती तिच्या तरी मला म्हणते घे घे. आणि इतकी हसायला लागली अशी करून हसायला लागली माझ्याकडं. आता रस्त्याची गाडी ठेवतर म्हणलं कसं काय काय करायचं म्हणलं मग म्हाताऱ्या म्हणजे असं तिला केलं बाय हा? मग ती पण केलं बाय असं व्हायचं. कुणी घेतलं तरी जायचं कुणाक पण जायचं. हा. जायचं नाही पण तरी पण घाबरायचं नाही. मांगवीत घाबरायचं नाही. हसायचं कंटिन्यू छान असं. तर आता पण तिला चांगली सवय लागली पप्पा त्या व्हायचं गोष्टीची. पप्पा अख्ख्या वर्षी बोलवता सगळ्यांच्या हो सगळ्यांच्या घरात कुणी न्यायचं उचलून. तिला कमरेला सपोर्ट द्या प्लीज. तोड कमरेला support नाही द्या. आज नवीनच नाटक चालू केलं असून असं नवीनच बघती खेळण्याकडे बघती ती. नवीनच आज नाटक देव कसं 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 बघू बघू कसं असं नकली डोळ्यात मारते. हो हो. आजची बिर्याणीची ग्रेव्ही माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि ते बघा मी थर लावते बिर्याणीचा. हे बघा कशी दिसते माझी बिर्याणी एकदम मस्त. हे बघा बिर्याणी बघा. आ हा हा. आणि वास कसा सुटलाय. खास आज आखाड स्पेशल आमच्याकडे पार्टी आहे. हे बघा मस्तपैकी आज आपण हा ग्रेव्ही आहे. हा मी 1.5 किलोचा भात, 1.5 किलो तांदूळ, 1.5 किलो चिकन अशी 3 किलोची बिर्याणी केली आहे मस्तपैकी. आणि खाताड हे बघा हे असं आम्हाला चमचमीत खावं लागतंय. खायला लागतंय रोज रोज खायला लागतंय. म्हणून आमच्या ढेऱ्या अशा पुढं आल्यात आणि आम्ही अशा जाडजूड झालोय. आम्हाला खायला लागतं. आम्ही खादाड आहे खरंच. आम्ही सगळ्या बहिणी आम्हाला खायची सवय काय. आम्ही कधी उपाशी झोपत नाही. आम्ही खातो. आम्ही कधी उपाशी झोपत नाही आणि कुणाला उपाशी झोपू देत नाही. गाईज हे बघा इथं मी तूप टाकलंय. आज बटर नाही वापरलं. मी तुपाने करणार आहे. आणि याच्या वाटीमध्ये मी कोळसा ठेवणार आहे गरम. त्याच्यावरती पण तूप टाकणार आहे. आणि पटकन झाकण ठेवून बिर्याणी आपण ठेवणार आहे दमवरती. खाली मी ठेवली लोखंडाची कढई आणि आता मी लोखंडाचा तवा. मी पागल झाली आहे कारण की सक्षमीला भूक लागली आणि मला अर्जंटली हे करायचंय म्हणून मला काही सुचतच नाही. आता पटकन आता आपण ह्याला ठेवूया ह्याच्यात. हे चालू पांडे कशी झाली बिर्याणी. हिला ह्यांना लवकर मी आता जेवायला वाढलंय कारण की ह्यांना लवकर जायचंय अंधार व्हायच्या आधी. कशी झाली बिर्याणी. एकच नंबर. हॉटेल सारखी ना. हॉटेल कशी झाली. आज मी कोणती बिर्याणी बनवली सांग लवकर सांग. लवकर पनवेलला जायचं लवकर सांग. तंदूर बिर्याणी तंदूर दम बिर्याणी. एकच नंबर बिर्याणी झाली. एवढी भारी ना अख्ख्या घरात वास सुटले तुझा वास तंदूर बिर्याणीचा. मी आलं डिलिव्हरी दिलं तर पायरी खाली केलं जेवण आलं आणि ती पण उपाशी. मॅडम काय सांगायचं. आणि आमची मॅडम दाखवत तुम्हाला त्यासाठीच मी आता ब्लॉग घेतलाय. हे बघा कशी
इकडं मी असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही सोबत झोपले ना, सक्षमी ह्या पोझिशनला अशी उभी असते, असे 2 हात असतात. जसे आता असेत ना हात आहेत ना, तसे सगळे असतात. इकडून पायाला मारते, इकडून मला मारते, इकडून माझं वाढल, तिकडून पायाला वाढल, अशी करून आम्हाला सकाळी उठवते. आणि कशी झोपली एकदम रिलॅक्स चिल. पाय केला तर खाली बिर्याणी आणायला. पायलचं असं म्हणणं आहे की बिर्याणी खूप टेस्टी झालेली आहे आजची. तिला मी जाताना सांगितलं होतं, पायल बिर्याणी आपली तर सारखी बनत नाही आता, प्लीज गडबड करू नको, व्यवस्थित बनव. तर त्याला बिर्याणी खातो. आणि श्रावण महिना असल्यामुळे आता पुढं महिनाभर अजून बिर्याणी काही बनणार नाही. पण मी खाऊ शकतो, मी बाहेर जाऊन खाऊ शकतो, पण घरात बनणार नाही त्या नॉनव्हेज. त्यामुळे आज पोट भरून मन भरून खावी लागणार आहे. हे आले आमची बिर्याणी आणि हे आले आमचं लय पसारा केलाय मी घरात, बघितलं ना सगळं काढलंय. हे बघ कपाट इथे घेतले काय तात्पुरतं. हा तात्पुरतं. मागं एवढा कचरा होता, सगळा कचरा काढला. तात्पुरतं कचरा होता ना कपाटाच्या मागाले, सगळं साफ केलं. तर जेवता मी बिर्याणी. एक ग्रेव्ही असते थोडी माझ्यासाठी स्पेशल, मसाला लागतो मला. आणि बिर्याणीचा वास सेम हॉटेलमधली बिर्याणीसारखं होतं. मी ताटाचं झाकण काढलंच बोलले मी, पायल बिर्याणी छान झालेली असती, वासच खूप छान येतोय. चंचलने जिजूंनी माझ्या तोंडाला पाणी सुटलं, थांब 1 मिनिट. चंचलने जिजूंनी पहिल्यांदा खाल्ली ना माझ्या हाताची बिर्याणी, इतकी तारीफ, प्रत्येक घासाला तारीफ करत होते, प्रत्येक घासाला. त्यांना माहितीच नाही मी तेवढी बारीक ओके. पायल जेवणात चांगली, जेवण खूप छान बनवते. तिचं मन चांगलं पाहिजे, नाही सॉरी मन चांगलं पाहिजे नाही, मूड चांगला पाहिजे, मूड, मग ते जेवण चांगलं असं बनतं. काय नाही, मी तुझ्यासाठी कोणतं पण गोष्ट आवडीने बनवली तर ते छान असतं. चला आता जेवतो, 12 वाजलेत, आमचं पिलू झोपलंय. तुम्हाला दाखवलं कसं झोपलंय ते. भेटूया आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन गोष्टींसोबत. बाय बाय.